फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये फरार आरोपींच्या शोधात पोलिसांची 5 पथकं रवाना। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने तत्काळ निलंबित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। 26 ऑक्टोबरला मंगळवेढ्यात शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला दोन्ही नेते हजर राहण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, संजय राऊतांची मागणी। तर राऊतांनी गुन्हा दाखल करून दाखवावाच, बावनकुळेंचं राऊतांना आव्हान। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर। गेल्या 3 महिन्यातला अमित शहांचा हा 3रा दौरा। कल्याणमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात राडा, 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये मोकाट जनावराचा दोघांवर हल्ला। मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। अहिल्यानगर, हिंगोली आणि भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे सखल भागात साचलं पाणी। पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान। आणि साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी आत्तेभावाचा खळबळजनक दावा। 2 महिन्यांपूर्वी 2 पीएनच्या फोनवरून खासदार बोलले होते। महिलेनं पोलिसांकडे याच संदर्भात आधीच तक्रार केल्याचाही केला दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।